नमस्कार. श्री स्वामी समर्थ. खुशी विलेज रिसॉर्ट सिंधुदुर्ग या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा आपलं हार्दिक स्वागत. सौ दीपाली तामाणेकर राहणार ठाणे यांचा एक प्रश्न आलेला आहे की आपण तीर्थक्षेत्री गेल्यानंतर भाविकांना वाटण्यासाठी आपण प्रसाद म्हणून काही पदार्थ घेतो आणि ते पदार्थ आपल्याला देवाला अर्पण तर करता येत नाहीत. मग हे पदार्थ प्रसाद म्हणून आपण भाविकांना देऊ शकतो का? तर याबद्दल आपण आज माहिती जाणून घेणार आहोत आजच्या या व्हिडिओमध्ये. भाविक हो, खरं तर नैवेद्य, प्रसाद, पूजापाठ हा आपणास ठाऊक आहे की हा सर्व श्रद्धेचा भाग आहे. आपण जेव्हा एखाद्या तीर्थक्षेत्री जाता त्यावेळी त्या तीर्थक्षेत्री दर्शनाला जाण्यापूर्वी अनेक व्यापारी वेगवेगळ्या पदार्थांची दुकानं मांडून असतात आणि आपल्या गावी किंवा आपल्या घरी जातेवेळी आपल्या शेजाऱ्या पाजाऱ्यांना इतरांना प्रसाद म्हणून देता यावा म्हणून आपण एखादी वस्तू किंवा एखादा पदार्थ खरेदी करतो आणि आपण दर्शन घेतो आणि मग तो पदार्थ आपण प्रसाद म्हणून आपण इतरांना वाटू शकतो. आता या ठिकाणी सौ दीपाली तामाणेकर यांचा जो प्रश्न आहे की असं बंद पुड्यामध्ये घेतलेला पदार्थ किंवा हा प्रसाद होऊ शकतो का, किंवा नैवेद्य दाखवण्याचे काही वेगळे संकेत शास्त्रामध्ये आहेत का? तर भाविक हो, देवाला अर्पण करायचा नैवेद्य तो तीर्थक्षेत्री जर असेल तर त्याचे विशिष्ट असे उपचार किंवा विशिष्ट असा विधी कुठलाही शास्त्रामध्ये सांगितलेला नाही आहे. पण आपण जे भावनेने श्रद्धेने जे करता हे फार महत्त्वाचं असतं. तर भाविक हो, ज्यावेळी आपण तीर्थक्षेत्री जाल त्यावेळी आपण प्रसाद म्हणून घेण्यासाठी जी वस्तू खरेदी करता ती टिकाऊ असावी. अशा प्रकारची आपण काळजी घ्यावी, दक्षता घ्यावी की ती नाशिवंत नसावी. बऱ्याच ठिकाणी आपण दुग्धजन्य पदार्थ खरेदी करत असतो, परंतु तो किती पदार्थ ताजा आहे आणि आपल्याला परत आपल्याला घरी जाण्यापूर्वी आपल्याला होणारा प्रवासाचा कालावधी याचा विचार करून प्रसाद खरेदी करतेवेळी आपण शक्यतो टिकाऊ घ्यावा. त्यात करून साखर फुटाणे, चुरमुरे हे फार उत्तम. दुग्धजन्य पदार्थ नाशिवंत होण्याचा अतिशय शक्यता असते, त्यामुळे आपण टिकाऊ पदार्थ खरेदी करावेत. आता काही तीर्थक्षेत्री आपण गेल्यावर ज्यावेळी आपण देवाच्या दर्शनाला समोर उभे राहतो त्यावेळी पुजारी आपल्या हातातला तो पदार्थ देवाला अर्पण करतात. काही भाग त्याच्यातला काढून ते आपल्या थाळीमध्ये देवासमोर ठेवतात आणि काही भाग आपल्याला तो परत करतात आणि आपण आपल्याकडे आलेला तो काही भाग प्रसाद म्हणून इतरांना वाटतो आणि आपण तो ग्रहण करतो. परंतु काही तीर्थक्षेत्री खूप भाविकांची गर्दी असल्यामुळे त्या ठिकाणी हे करणं शक्य नसतं. त्यामुळे तो पदार्थ केवळ आपल्या हातातच असतो. आपण देवाचं नामस्मरण करतो, दर्शन घेतो आणि परत माघारी फिरतो. मग अशावेळी प्रत्यक्ष मूर्तीला अर्पण न केलेला पदार्थ प्रसाद होऊ शकतो का, असा नेमका प्रश्न ताम्हाणेकर मॅडम यांचा आहे. तर त्याचं उत्तर आपल्याला असं सांगता येईल की मगाशीच मी म्हणालो की हा श्रद्धेचा आणि भावनेचा भाग आहे. ह्या अनंतामध्ये असणारा हा भगवंत कृपाळू आहे, दयावंत आहे. ज्यावेळी त्या व्यापाऱ्याकडून आपण प्रसादासाठी म्हणून जो पदार्थ खरेदी करता त्याचवेळी त्याचं रूपांतर प्रसादामध्ये झालेलंच असतं, कारण यावर भगवंताची कृपा असते आणि तुमच्या श्रद्धेचा भाग असतो. मग अशावेळी अशा प्रकारचे संशय किंवा अशा प्रकारचे विचार मनात डोकावू नयेत. आपण वाटल्यास तीर्थक्षेत्री खरेदी केलेले पदार्थ देवाच्या दर्शनासाठी ज्यावेळी रांगेत उभे असता त्यावेळी तो पदार्थ तुमच्या हातामध्ये असतो, त्याचवेळी आपण मनोमन त्या परमेश्वराला अर्पण करावा, त्याला नैवेद्य म्हणून दाखवावा. तिथेच त्या पदार्थाचं रूपांतर प्रसादामध्ये होते. मग अशावेळी तो पदार्थ जरी का पुजाऱ्याने
तुम्ही सांगितल्याप्रमाणे तिथे अर्पण केला नसेल तरी तो पदार्थ त्या देवापर्यंत पोचलेला असतो आणि असा पदार्थ आपण प्रसाद म्हणून स्वतः भक्षण करू शकता आणि आपण घरी आल्यानंतर इतरांना तो प्रसाद म्हणून देऊ शकता. कारण ज्यावेळी तुम्ही तो प्रसाद म्हणून इतरांना वाटता त्यावेळीसुद्धा प्रसाद घेणारे लोक जे असतात त्यांना पण ते श्रद्धापूर्वक वाटते की अमुक अमुक एका तीर्थक्षेत्रातून आलेला हा प्रसाद आहे आणि त्यामुळे तो घेतला पाहिजे या भावनेनेच ते सुद्धा घेतात. त्यामुळे खरोखरच त्या पदार्थाचं रूपांतर प्रसादामध्ये होतं यामध्ये आपल्याला साशंक होण्याचं कारण नाही. आणि मगाशी मी म्हटल्याप्रमाणे कुठलीही वस्तू खरेदी करत असते वेळी ती टिकाऊ घ्यावी. तीर्थक्षेत्री गेल्यानंतर काही लोक अभिषेकाचं जे तीर्थ असतं म्हणजे अभिषेक झाल्यानंतर जो जल असतं तो तीर्थ म्हणून घेऊन येतात. तर इथे मात्र आपण दक्षता घ्यायची आहे. आपली कितीही जरी भावना असली श्रद्धा असली तरी अशा प्रकारचं जलाभिषेक झालेला किंवा दुग्ध अभिषेक झालेलं जे जल असेल पाणी असेल ते तीर्थ म्हणून तिथे घेण्यास हरकत नाही. पण अशा प्रकारचं जल किंवा तीर्थ एवढ्या दिवसांचा प्रवास करून आपल्या घरी आणणं इष्ट नसतं. कारण त्या जलामध्ये वेगवेगळ्या प्रकारचं गंध कुंकू किंवा इतर पदार्थ मिश्रित झालेले असतात आणि दूध हा नाशिवंत पदार्थ असल्यामुळे आपल्या एवढ्या दिवसाच्या प्रवासामध्ये किंवा एवढा लागणाऱ्या कालावधीमध्ये हे तीर्थ खराब होऊ शकतं आणि त्याचे दुष्परिणामसुद्धा आपल्याला किंवा आपण देत असलेल्या भाविकांना होऊ शकतात आणि मग आपल्याला श्रद्धेला तडा जातो आणि मग परत कुठेतरी आपल्याला एक वेगळी शंकेला जागा निर्माण होते. म्हणून अशा वेळी आपण अशा प्रकारचं तीर्थसुद्धा आणू नये असं मला मुद्दाम सांगावंसं वाटतं. ते तीर्थ आपण तिथेच भक्षण करावं. दुसरी गोष्ट अशी मला सांगावीशी वाटते की अशा प्रकारचं तीर्थ आणि किंवा प्रसाद आपल्याला स्वीकारण्याची जर वेळ आली आपल्याला आपल्या इतरांनी कोणी जर प्रसाद आणि तीर्थ आणून दिला असेल आणि हा प्रसाद किंवा हे तीर्थाला एक विशिष्ट वास येत असेल किंवा नासलेला आहे असं आपल्या लक्षात येत असेल तर आपली द्विधा मनस्थिती होती की हा प्रसाद आपण स्वीकारावा की टाकावा. टाकावा तर प्रसादाचा अपमान होतो, देणाऱ्याला वाईट वाटते, अशी द्विधा मनस्थिती होते. पण भाविको इथेही आपल्याला मन साशंक करण्याची गरज नाही. कारण आपण हा प्रसाद घ्यावा की नको ही सुद्धा बुद्धिमत्ता आपल्याला देवाने दिलेली आहे आणि आपण सुशिक्षित असल्यामुळे आपण त्याचा योग्य निर्णय घेऊ शकता. मग अशा वेळी काय करावं तर तो प्रसाद किंवा ते तीर्थ आपण आपल्या नाकाने थोडासा सुगंध किंवा त्याचा जो येतलेला वास आपण घ्यावा आणि हा पदार्थ आपण वाहत्या पाण्यामध्ये सोडावा नैवेद्य किंवा तो प्रसाद. आणि किंवा जर वाहतं पाणी आपल्या जवळपास नसेल तर जवळ असलेल्या झाडाच्या बुंद्यापाशी किंवा झाडाच्या मुळापाशी ठेवावा. तिथे आपले या सृष्टीवर असलेले अनेक जीव सृष्टीतले जे पशुपक्षी आहेत ते खाऊ शकतात. तर त्यामुळे काय होईल की सुगंध घेतल्यामुळे आपण प्रसाद स्वीकारल्याचं पण एक आपल्याला औचित्य साधता येईल आणि दुसरं म्हणजे आपण तो प्रसाद न खाल्लेल्याचं सुद्धा एक आपण दक्षता घेतल्यासारखं होईल. मग या ठिकाणी सुगंध घेणेसुद्धा प्रसाद स्वीकारण्याचाच प्रकार आहे. कारण जल तत्व वायू ही अग्नी ही जी पंचतत्वातील महाभूतं आहेत त्या महाभूतांच्या नियमाप्रमाणे त्या सुगंधरूपी वास आपण घेतला तरी आपल्या शरीराने तो प्रसाद स्वीकारल्याचं तत्त्व आपल्याला मान्य करता येतं. तर मंडळी अशा प्रकारचं ताम्हाणेकर मॅडम यांनी दिलेल्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला इथे सांगता येईल. आणि हो महत्त्वाची गोष्ट म्हणजे अशी की ज्यावेळी आपण तीर्थक्षेत्री जाता त्यावेळी आपण पूजेची थाळी किंवा पूजेचे पदार्थ घेता किंवा प्रसादाचे पदार्थ घेता त्यावेळी बहुतांशी तीर्थठिकाणी सांगितलं जातं किंवा ते व्यापारी सांगतात आपली पादत्राणे इथेच सोडा आणि आपण प्रथम दर्शन घेऊन या आणि नंतर या थाळीचे पैसे द्या. तर इथे शास्त्रामध्ये असं सांगितलेलं आहे की आपण ज्यावेळी तो पदार्थ किंवा ते पूजेची थाळी घेतो खरेदी करतो त्याच वेळी तिथे पैसे आपण दिले पाहिजेत. जरी व्यापाऱ्याने तसं सांगितलं
तरी पैसे दर्शनाला जाण्यापूर्वीच द्यायचे आहेत। यामागे सुद्धा मोठं शास्त्र आहे आणि शास्त्रामध्ये हे सांगितलेलं आहे। त्यामुळे ही सुद्धा दक्षता आपण काळजीपूर्वक घ्या असं मला इथे सुचवावंसं वाटतं। आजचा व्हिडिओ कसा वाटला हे आपण जरूर कमेंट्समध्ये कळवा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचवा, कारण तीर्थक्षेत्री आपल्यापैकी बरेच लोक जातात, किंबहुना हा प्रश्न बऱ्याच लोकांच्या मनात डोकावत असेल तर आजच्या या व्हिडिओची माहिती लोकांना समजू शकेल आणि मनुष्य किंवा ते भाविक श्रद्धापूर्वक अंतस्करणाने हे पदार्थ खरेदी करतील आणि आपल्या इतरांना हा प्रसाद म्हणून वाटतील। धन्यवाद। आमचं चॅनल जर आपण सबस्क्राईब केलं नसेल तर आठवणीने करा। इथेच थांबूया। श्री स्वामी समर्थ।